ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल। गोकुळ सोबत गोकुळ। नमस्कार। लोकसभा 2024 ची निवडणूक आलेली आहे। 7 मेला मतदान आहे। आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात इथं आहोत। माझ्याबरोबर काही तरुण उद्योजक आहेत, त्यांना विचारूया त्यांचं मत काय। नमस्कार साहेब, काय नाव तुमचं? युवराज पाटील। 7 तारखेला मतदान आहे, तुमचं मत कोणाला असणार आहे? आमचं मत शाहू महाराजांनीच असणार आहे। कारण काय हो? कारण त्यांनी आम्हाला आमच्या जिल्ह्यासाठी राधानगरी धरण बांधून दिल्याकारणे आमचा भाग हा सुजलाम सुफलाम झालेला आहे। तसेच त्यांचे उपकार आमच्यावर भरपूर असल्याकारणे त्यांच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आम्हाला त्यांनाच मतदान करावं लागणार आहे। त्यांनी कोल्हापूरला पाणी मिळण्यासाठी कळंबा तलाव बांधून कोल्हापूरच्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे। पूरग्रस्त भागातल्या लोकांचं उठाव होताना पाणी जास्त आल्याकारणे नदीला पूर आल्याकारणे त्यांचा उठाव होतो। त्यावेळी त्यांनी सोनतळीची जागा ही चिखलीसारख्या गावाला दिलेली आहे। तसेच केंद्रात आता हुकुमशाहीचं सरकार आहे, ते घालवण्यासाठी आम्हाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही। कारण आत्ताची महागाई, GST हे सांगण्यापलीकडे झालेल्या लोक जगतात का मरतात याचा त्यासनी विचार नाही। त्या कारणाने आम्हाला हे काँग्रेसलाच मतदान करावं लागणार आहे। आता शेतकऱ्याचं जर लागवडीचं टिकं घ्या गेला तर ते 700 रुपयेवरून 1600 रुपये गेलेलं आहे। ते 1600 रुपये टिक्क्यावर GST 18% केंद्राचा राजा असाहून कट होऊन आमचा 400-500 रुपये केंद्रालाच हे शेतकऱ्याचं उलटे वाढ जात आहेत। तसेच आपल्याला रस्ते म्हणा काय म्हणा ते आपले रोड टॅक्स गाडीतून घेतात आणि रस्ते करतो म्हणतात आणि आम्हाला विकास केला असं दावतात। नुसते हे आमच्यावर धूळफेक आहे। त्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला लोकांनी जागरूक राहून शाहू महाराजांना प्रचंड मताने निवडून द्यावं ही सामान्य शेतकऱ्याची विनंती आहे। केंद्राच्या धोरणामुळे वाढलेली महागाई, जागोजागी असणारे प्रॉब्लेम, रोजच्या जीवनातील अडचणी याला कंटाळून आता परिवर्तन करणार या उद्देशानं या युवक उद्योजकांचं मत आहे की यावेळी त्यांचं मत हे शाहू महाराजांनाच असणार आहे। कॅमेरामन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला, न्यूज मराठी 24 कोल्हापूर।